विठुराया, आता काय करू रे मी? सासूबाई माझं ऐकणार नाही, माझ्याशी नीट बोलत नाहीयेत। मग कुठून आणू मी दागिने? कुठून शोधू? अरे हे म्हणजे ना कृष्णमाईच्या पात्रात एक हरवलेली सुई शोधण्यासारखं आहे रे। आता काय करू मी? हे कसं शक्य आहे? विठुराया, तुला काय सांगायचं समजलंय मला। हे काय करताय वहिनी? आणि गाठोड बांधी कशाला? भाऊजी, आता मला कंबर कसून उभा राहायला हवं। असं रडत बसून काही होणार नाही। तर मला ती माणिकताई या घरची सून व्हायला नकोय। हो ना, आणि मला पण ती आवडत नाही। हो असं नाही हो, माणिकताईशी माझं वैर नाही किंवा ती माझी सवत होणार आहे याचाही राग नाही। माणिकताईची वृत्ती खूप वाईट आहे, ती गर्विष्ठ आहे। उंच्या आयुष्याची माती करेल ती, म्हणून ती या घरची सून व्हायला नकोय मला। अहो पण त्यासाठी तुम्हाला दागिने आणावे लागतील। भाऊजी, मी दागिने आणेल, आकाश पातळ एक करून मी प्रयत्न करेन। माझा विठुराया म्हणतो की प्रयत्न केले तर काहीच अशक्य नसतं। भाऊजी, मी दागिन्यांचा शोध लावेन। सखूच्या माहेरी सगळे चोरावर मोर आहेत। खोटे दागिने सखूला देऊन खरे दागिने विकून मोकळे झाले। काय पण आई वडील आहेत, मुलीच्या भविष्याची जरा सुद्धा काळजी नाही। भाऊजी, मला माझ्या सुखापेक्षा माई आपणवर जो कलंक लावलाय ना त्याची काळजी वाटते। तो कलंक मी पुसून टाकेन। पण वहिनी, हे सगळं खूप अवघड आहे। तुम्ही एकटे तरी काय काय करणार आहे? भाऊजी, मी एकटी नाही, माझा सखा माझा विठुराया आहे माझ्या सोबत। मी प्रयत्न करायला फक्त सुरुवात जरी केली ना तर विठुरायाच मला वाट दाखवत नाही। रमाई, तू त्या सखूला परत संधी कशाला दिलीस? तिला दागिने मिळाले आणि ते दागिने घेऊन ती परत आली तर शक्य आहे का ते? दागिने अस्तित्वातच नाही। तिच्या वडिलांनी पंढरपूरला नेऊन ते दागिने विकले, मग तिला कसे मिळतील दागिने? कुठून आणेल ती दागिने? आजवर जे झालं नाही ते आत्ता कसं होईल? तिगूच्या आयुष्यातून आणि या घरातून सखू जाणार हे निश्चित। म्हणजे माणिकचा आणि दिगूचा साखरपुडा होणार? हो मग। अहो तुम्ही तयारीला लागा जाऊबाई। सोयरीक सुभेदारांशी आहे।
काय झालंय जाऊबाई? कुठे कुठे काय? मनात काहीतरी आहे होय ना? मग ना असं पोटात ठेवू नका. जे पोटात डचमळतंय ना ते बाहेर पडू दे. उगाच नंतर मला भुणभुण नकोय कोणाची. नाकापेक्षा मोती जड व्हायचं हो. म्हणजे ही माणिक श्रीमंत घरची, कोड कौतुकात वाढलेली. अहो पायाचा वापर चालण्यापेक्षा लाथा मारायलाच करायची हो. आणि माझ्याच पाठीवर बसून घोडा घोडा करेल. स्वतःचाच विचार करताय जाऊबाई. अहो तुम्हाला मदत व्हावी म्हणून सून आणायची नाही मला या घरात. तसं असेल ना तर दिगूचं लग्न कुठल्या तरी मोलकरणीशी लावून देऊ का? हा? अहो कुठे घरंदाज माणिक आणि कुठे ती भिकारडी सकू. तुम्ही चुलघर सांभाळताय ना तेवढंच नीट करा. उगीच ना आपल्या बुद्धीचा वापर करू नका. कामाला लागा. तुम्हाला ना हे भिकेचे डोहाळे लागलेत. तुमचा विचार तुमच्याकडेच ठेवा. निघा, तयारीला लागा. वहिनीने पक्क ठरवलंय. हे बघ गाठोडं बांधून तयार आहे. तुला काय काय बोलू मी, मला हेच समजत नाहीये सखू. तुझं वागणं खरंच कमालीचं विचित्र आहे. नाहीतर असं असेल तुझ्या इतकी आमची बौद्धिक पातळीच नसेल. अहो असं का बोलताय? अगं मग हे काय? हट्ट हट्ट म्हणजे किती हट्ट करायचा? कणा मोडला तरी वाकायचा नाही असा प्रकार आहे तुझ्या बाबतीत. अगं पंढरपूरला विकले गेलेले दागिने तू कुठे आणि कशी शोधणार आहे सांग मला. अहो मला एक शेवटचा प्रयत्न करायचा आहे. तुझ्या बरोबर गटांगड्या खाता खाता आता मला माझा शेवट समोर दिसतो. चार चौघींसारखी का वागत नाहीस तू सखू? डोकं फिरलंय का तुझं? ऐक माझं, काही जाऊ नकोस. अगं सरळ क्षमा मागून मोकळं व्हायचं तर नाही. बघितलंस विनू, हिला कोणाचंच ऐकायचं नाहीये. मी कितीही कपाळ फोडून जरी सांगितलं तरी ही हिचा हेका सोडणार नाही. अरे पण दादा तू वहिनींना ओरडण्यापेक्षा तू पण त्यांच्या सोबत जा ना. का? आजवर मी सकूच्या पाठी नाही का उभा राहिलो ना. मला जिथे योग्य वाटलं तिथे मी सकू सोबत राहिलो. पण आता सकू जे काय करते तो शुद्ध खुळेपणा आहे.